बेडरूम मध्ये घेऊन गेला। मग आम्ही दोघांनी आमचे कपडे काढून टाकले आणि मग मी त्याचा लंड माझ्या तोंडात घेऊन चोकू लागले आणि काय सांगू तुम्हाला मला किती मजा येत होती। आणि मग मला तेवढ्यात माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की ती मला भेटायला माझ्या घरी येते आहे आणि ती पण खूप सेक्सची भुकेली होती। आणि मग तो माझ्या पुच्चीला चाटू लागला आणि मग मी 3 मिनिटात माझे पाणी सोडून टाकले। मग त्याने माझे बॉल दाबायला सुरुवात केली आणि तो त्याचे एक बोट माझ्या पुच्ची मध्ये घालू लागला आणि मग त्याने एक झटका मारून त्याचा लंड माझ्या तहानलेल्या पुच्ची मध्ये टाकून दिला आणि मग तो मला खूप जोराने जवू लागला। आणि मग त्याने मला 10 मिनिटे ठोकले आणि मग त्याने पाणी सोडून दिले। आणि मग तेवढ्यात बेल वाजली आणि मग मी माझा गाऊन घातला आणि मग मी दरवाजा उघडला आणि पहिले तर बाहेर माझी मैत्रीण आली होती। मग मी तिचा परिचय करून दिला आणि मग मी माझ्या मैत्रिणीला इशारा करून सांगितले की हा आपल्या कामाचा मुलगा आहे। मग ती म्हणाली की मी याला ट्राय करू का? तर मी म्हणाले की हो, का नाही। मग माझी मैत्रीण आणि तो रूम मध्ये गेले आणि मग मी पण काही वेळाने मला कंट्रोल झाला नाही म्हणून मी पण रूम मध्ये गेले। ते दोघे एक दुसऱ्याला किस करीत होते आणि त्यांचे कपडे काढत होते। मग मी माझ्या मैत्रिणीला तिची साडी काढायला मदत केली आणि मग मी तिची ब्रा आणि पेंटी पण काढून टाकली। आणि मग काय होते, मग ते दोघे 69 पोझिशन मध्ये आले आणि ते आता एक दुसऱ्याचे शरीर किस करीत होते। आणि मग त्या दोघांनी एकत्र पाणी सोडून टाकले। मग माझी मैत्रीण त्याला म्हणाली की आता मला सहन होत नाही आहे आणि आता तू मला पटकन जवून टाक। तिची पुच्ची खूप टाईट होती आणि त्यामुळे त्या मुलाने 2 से 3 धक्के मारले आणि त्याचा लंड आत निघून गेला आणि ती खूप जोराने ओरडू लागली होती, आ हा है है ह मम हछ ओक्ष ओह ओ इम्मम हा किती मोठा आहे, मला सहन पण करता येत नाही आहे, पण तो आता काही केल्या थांबणार नव्हता। मग त्याने तिला 2 वेळा जवले। मग त्याने तिला एकदम घोडी बनवली आणि तिच्या गांडी मध्ये पण त्याचा लंड टाकून दिला आणि मग ती खूप जोराने रडू लागली आणि मग तिला बरोबर मजा पण येऊ लागली होती। मग ते दोघे शांत झाले आणि मग काही वेळाने ती त्या मुलाला तिचा मोबाईल नंबर देऊन गेली आणि मग माझी मैत्रीण तिची आग शांत करून निघून गेल्यावर मी परत नागडी झाले। तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते आणि मग आम्ही परत एक वेळा खूप जोराने ठोकाठोकी केली। त्या रात्री त्याने माझ्या गांडीवर तेल लावले आणि मग माझी गांड पण मारली। त्याने मला त्या रात्री इतके जवले की काही विचारू नका। आणि मग तो सकाळी उठला आणि माझे पाय कुरवाऊ लागला होता। आता मला पण समजले की मला परत चालू करावे लागेल आणि मग मी पण माझी गांड उचलून जवून घेऊ लागले आणि मग एक ताड जवून मग तो त्याच्या घरी जायला निघून गेला। आणि मग काही दिवसांनी मी पण अमेरिकाला निघून गेले।